कुठलीही भाजी नसली ना तरी सुद्धा फ्रीजमध्ये मटर बाकी आपलं स्टोर केलेला असतो. आणि जर तुम्हाला वाटलंच की 10 मिनिटात काहीतरी बनवायला पाहिजे तर मटरची आजची ही रेसिपी. चटणी म्हणा, ठेचा म्हणा किंवा मटरची भाजी, जे नाव द्यायचंय तुम्ही देऊ शकता. फक्त स्वादिष्ट पाहिजे एवढं बाकी नक्की. 2 ऐवजी 4 पोळ्या आणि 1 ऐवजी 2 भाकरी तुम्ही आरामात खाऊ शकता. टिफिन असो किंवा रोजच्या जेवणाला कधीही बनवू शकता. म्हणून जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा. त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील. आजची मटरची रेसिपी एकदम थोडक्यात आपण बनवणार आहोत, म्हणजे 10 मिनिटात तयार होते. म्हणून कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये तेल गरम करा. आता देऊया फोडणी. तर 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, 2 चिमूट हिंग आणि थोडासा कढीपत्ता. तडतडल्यानंतर मिरच्या आणि लसूण ठेचून घ्यायचे. तर 5 मोठ्या मिरच्या आणि 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत. खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचे मस्तपैकी आणि तेलावर परतून घ्यायचे. जर खूप जास्त तिखट हवं असेल तर तिखट मिरच्या घेऊ शकता किंवा जास्ती प्रमाणात मिरच्या घेऊ शकता. पर्सनल चॉईस आहे, कारण याच्यामध्ये आपण मसाला बिलकुलही घालणार नाही आहोत. चांगलंच 1 मिनिट परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत अर्धा टमॅटो. टमॅटो जर तुम्हाला नसेल घालायचं स्किप करू शकता आणि मस्त झणझणीत भाजी, चटणी किंवा ठेचा बनवू शकता. त्यासोबत याच्यामध्ये 2 वाटी मटार आपल्याला घ्यायचं आहे आणि चांगलंच परतून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये थोडीशी मेथी वगैरे सुद्धा तुम्ही घालू शकता, छान लागते. पण जसं की मटरचा ठेचा आहे किंवा चटणी तुम्ही म्हणू शकता, म्हणून दुसरं काहीच घातलेलं नाही आहे. फक्त आता घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ. बस आता मटर हलकंसं वाफून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे खाता येईल इतपत. बरेच जणांना कच्चे मटर सुद्धा आवडतात, खूप असे गळाले पाहिजे इतपत पण आवडतात. म्हणून तुम्हाला मटर कितपत शिजून हवं आहे तितपत आपल्याला ठेवायचं आहे. तर मी फक्त 5 मिनिटं ठेवलं होतं लो ते मीडियम फ्लेमवर. आणि 5 मिनिटानंतर आता आपण याच्यामध्ये दाण्याचं कूट घालणार आहोत. तर 2 चमचे भरून किंवा 3 चमचे तुम्हाला आवडेल तसं तुम्ही दाण्याचं कूट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि लिंबाचा रस. याची चव अप्रतिम लागणार आहे. तर मंडळी, हे सर्व साहित्य आता मिक्स करून घ्या आणि आपली आजची ही रेसिपी तयार आहे ना. एकदम झटपट, काहीच करायचं नाहीये. आत्ता काय झाकण देऊन आपल्याला शिजवायचं नाहीये. फक्त गरमागरम पोळी किंवा भाकरीसोबत सर्व करा. सकाळचा टिफिन असेल तर याच्यासारखी तुम्हाला रेसिपी नाहीये. बिलकुलही असं ओलावा वगैरे नाहीये, म्हणजे रस्सा लीक व्हायला नको, तेल सुटायला नको. मस्त अशी भाजी सोबत कांदा, मिरची, पापड, लोणचं, फक्त एवढंच सर्व करायचं मंडळी. आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल. तर तुम्ही सुद्धा बनवा, स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला बाकी विसरू नका. आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट. आजचा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.